सगळ्यांचं आत्ताच प्रसाद घेतलाय, जेवण झालंय. आपण थोड्या घोषणा देऊ जेणेकरून आपल्यामध्ये ऊर्जा येईल आणि त्याच्यानंतर आपण या विषयाला सुरुवात करू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. हर हर. मित्रांनो, सर्वप्रथम मी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पुणे विभागाच्या सर्व कार्यकर्ता बंधूंचं आभार व्यक्त करतो. त्याचं कारण असं आहे की आत्ता आपल्या विधिमंडळाचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन 1-1.5 महिन्यापूर्वी पार पडलं, त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा एक विषय होता. तो म्हणजे जे फसवून धर्मांतर होतंय किंवा लव जिहादच्या माध्यमातून जे धर्मांतर होतंय त्याला आळा घालण्यासाठी सरकारने एखादा कायदा तयार करावा. जसा अन्य काही राज्यांमध्ये कायदा आहे तसा कायदा मागच्या अधिवेशनामध्ये सरकारने पास केला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये हा कायदा पास झाला. आता हा कायदा राष्ट्रपतींकडे सहीसाठी गेलेला आहे. राष्ट्रपतींची सही झाल्यानंतर या कायद्याचं अंमलबजावणी होईल. मला आपलं आभार यासाठी मानायचं आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन यासाठी करायचंय की आपल्या हिंदुत्ववादी परिवारामध्ये सर्वात प्रथम या कायद्याबाबत कार्यकर्त्यांना माहिती व्हावी यासाठी जर कुणी वर्ग आयोजित केला असेल आणि त्यात हे सत्र ठेवलं असेल तर ते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने ठेवलेलं आहे. मुळे आपण पहिली संघटना आहात जिने या कायद्याची जागृती व्हावी कार्यकर्त्यांमध्ये, त्यासाठी हे सत्र आयोजित केलं. त्यासाठी मी आपला आभार व्यक्त करतो आणि आपलं अभिनंदन. मित्रांनो, आपण सगळे रोजच लव जिहादच्या केस पाहतो. फसवून किंवा बळजबरीने किंवा एखाद्या पद्धतीने आमिष दाखवून जे धर्मांतर मिशनरीज करतात तेही आपण पाहतो आणि कुठंतरी त्याला रोखण्यासाठी आपण त्या क्षेत्रामध्ये काम करतो. त्याच्यामुळे लव जिहाद किंवा सक्तीने फसवून धर्मांतर जे होतं ती समस्या आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे मी त्या समस्येबाबतीत खूप काही जास्त बोलणार नाही. मी हा जो आत्ता कायदा आलाय त्या कायद्याच्या काय तरतुदी आहेत आणि कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस आपण आगामी काळात या विषयात काम करू तर आपण त्या कायद्याची कशी मदत घेऊ शकतो या विषयावर मी जास्त बोलेल. मित्रांनो, हा जो कायदा आहे, महाराष्ट्र हे 14वं राज्य आहे हा कायदा आणणार. महाराष्ट्राच्या पूर्वी 13 राज्यांमध्ये हा कायदा आहे. खऱ्या अर्थाने एखाद्याचं फसवून धर्मांतर करणं किंवा सक्तीने बळजबरीने धर्मांतर करणं किंवा आमिष दाखवून धर्मांतर करणं ही कल्पनाच ज्यावेळेस आपलं संविधान तयार होत होतं त्यावेळेस संविधानाचे जे निर्माते होते त्यांनाही ही कल्पना मान्य नव्हती. संविधान निर्मात्यांचाही असाच उद्देश होता. जी आपली त्यावेळेसची घटना समिती होती त्या घटना समितीमध्ये एक ॲडवायझरी कमिटी ऑन फंडामेंटल राईट्स अँड मायनॉरिटी अशी एक कमिटी होती. सरदार पटेल त्याचे अध्यक्ष होते. तर त्या कमिटीमध्ये या विषयावर प्रचंड चर्चा झाली होती आणि चर्चा अशा स्वरूपाची झाली होती की आपण घटनेतच अशी तरतूद करायची की फसवून किंवा बळजबरीने सक्तीने धर्मांतर केलं जाणार नाही. जर ते केलं तर ते कायद्यानुसार ग्राह्य धरलं जाणार नाही. अशा प्रकारची तरतूद घटनेमध्येच करावी अशा विचाराचे काही लोक घटना समितीमध्ये होते. परंतु त्यावेळेस चर्चा झाली आणि चर्चेअंती असं ठरलं त्यावेळेस जे काही प्रिन्सली स्टेट होते स्वातंत्र्याच्या पूर्वीचे, त्या काही प्रिन्सली स्टेटमध्ये ऑलरेडी फसवून धर्मांतराला विरोध करणारा प्रतिबंध करणारे कायदे होते. त्याच्यामुळे घटना समितीने असं ठरवलं की घटनेमध्ये असं काही कलम टाकण्याची गरज नाही. आत्ता आपल्या राज्यांमध्ये जे काही कायदे आहेत ते ऑलरेडी अशा प्रकारचे धर्मांतर थांबवण्यासाठी सुसह्य आहेत. त्याच्यामुळं घटनेत असं कुठलंही कलम टाकायला नको. माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे की हा विषय आजचा नाही. ज्यावेळेस घटना तयार होत होती, ज्यावेळेस आपलं संविधान तयार होत होतं त्याही वेळेस ही चर्चा झाली होती आणि त्याही वेळेस ही समस्या होती आणि ही समस्या घटनेच्या निर्मात्यांनी मान्य केली होती की आपला जो समाज आहे त्या समाजात गरिबी आहे,
शिक्षणाचा अभाव आहे आणि त्या काळात मोठ्या प्रमाणावर मिशनरीज जे होते ते आदिवासी समाजाला वेगवेगळ्या पद्धतीचे आमिष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असत. त्याच्यामुळे त्याही वेळेस ही समस्या सगळ्यांना ज्ञात होती, त्याची चर्चाही झाली होती, परंतु घटनेत ते कलम आलं नाही. घटना समितीची अशीही चर्चा झाली होती की घटनेने जे आपण म्हणतो की सगळ्यांना धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, त्याचबरोबर धर्माचा प्रसार करण्याचा अधिकारही दिलेला आहे. तर तो जो प्रसार करण्याचा अधिकार आहे, द राईट टू प्रोपोगेट, तर संविधानात हा शब्द असला पाहिजे की नाही, की धर्मप्रसाराचा अधिकार, याही बाबतीत खूप चर्चा झाली होती. घटना समितीतील काही जे लोक होते त्यांचं असं एकदम ठाम मत होतं की असा शब्द संविधानात असता कामा नये, कारण की आपण हिंदू कुठल्याही पद्धतीने धर्माचा प्रसार करून कुणाला तरी कन्वर्ट करून आपल्या धर्मात आणायला जात नाही. पण मिशनरीज किंवा इस्लाम धर्मातले बरेच लोक ते काम करतात आणि फसवून धर्मांतर, बळजबरीने धर्मांतर ते करतात. त्याच्यामुळे प्रोपोगेट हा शब्द संविधानात असू नये, अशाही पद्धतीची चर्चा त्यावेळेस घटना समितीमध्ये झाली होती. परंतु चर्चेअंती असं ठरलं की प्रोपोगेट हा शब्द जरी नसला तरी आपल्याकडं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, त्याच्या अंडर ती येईल, त्याच्यामुळं आपण तो प्रोपोगेट शब्द ठेवू. माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे, ही चर्चा आजची नाही. ज्या वेळेसपासून ज्या कायद्यावर आपण चालतो, ज्या संविधानावर आपण चालतो, ते संविधान ज्यावेळेस अस्तित्वात येत होतं त्यावेळेसपासून सक्तीने किंवा फसवणूक करून धर्मांतर झालं नाही पाहिजे, अशी भूमिका होती. स्वातंत्र्याच्या पूर्वीही काही राज्यांमध्ये हा कायदा होता. त्याच्यानंतर मी आता सांगितलं की आपलं राज्य जे आहे हे 14वं राज्य आहे असा कायदा करणार. सुरुवातीच्या काळात 1967-68च्या आसपास अनेक राज्यांमध्ये हे कायदे आले. त्याच्यानंतर 2000च्या आसपास गुजरातमध्ये वगैरे हे कायदे आले आणि आता गेल्या 4-5 वर्षात 2014 नंतर अनेक राज्यांमध्ये हे कायदे आले. मित्रांनो, हा कायदा का गरजेचा आहे तर आपण रोज आपल्या बाजूला पाहतोय. आत्ता आपण सगळ्यांचं लक्ष ज्या एका गोष्टीने विचलित झालं असेल ती आपण नाशिक मधली TCS मधली घटना पाहिली. कशा पद्धतीने तिथं एक जिहाद्यांचं 4-5 जणांचं सिंडिकेट, त्यात महिलाही होत्या, त्या हिंदू धर्मीय युवतींना टार्गेट करून कशा पद्धतीने त्यांचं शोषण करत होत्या, त्यांचं धर्मांतर घडवून आणत होत्या. काही पुरुषांचंही धर्मांतर घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. आपण हे सगळं प्रकरण आत्ता पाहिलं. अनेक जणांना त्याच्यात अरेस्ट झाले. त्याच्याच काही दिवस आधी आपण आपल्या जवळचीच भिगवण मधली घटना पाहिली होती. भिगवणमध्ये दिवसा ढवळ्या एका तरुणीला एका लांड्याने तिच्या आईच्या समोर, आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरची टाकून त्या मुलीचं अपहरण केलं. ती घटना आपण पाहिली. त्याच्यानंतर आपल्या सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी खूप संघर्ष केला आणि त्याच्यानंतर ती मुलगी परत, आपण सगळ्यांच्या प्रयत्नाने ती तिच्या आई वडिलांकडे परत गेली. काही दिवसांपूर्वी इथंच सोलापूर जिल्ह्यामध्ये नातेपुतेमध्ये एक घटना घडली होती. एक लांडा होता, काहीतरी अब्दुल काहीतरी नाव होतं त्याचं, पण त्यांनी दक्ष वैद्य अशा प्रकारचं स्वतःचं खोटं नाव, खोटी आयडेंटिटी क्रिएट करून एका हिंदू मुलीला फसवलं होतं. तिच्या घरच्यांनाही फसवलं होतं आणि तो विषय अगदी लग्नापर्यंत गेला होता. पण नंतर ते समोरच आलं की हा एक मुसलमान आहे. अमरावतीत अशाच प्रकारची घटना घडली. एक मुसलमान होता, त्याने जवळपास 100 अल्पवयीन मुलींचे व्हिडिओ वगैरे तयार केले होते. नंतर त्यांना तो ब्लॅकमेल करायचा. त्याच्यामुळे ही समस्या मोठी आहे. आपण सगळे त्या विषयात काम करताय. पण आपल्या सगळ्यांसाठी एक अडचणीची गोष्ट अशी होती की ही इतकी मोठी समस्या असताना याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी कुठलाही ठोस अशा पद्धतीचा कायदा आपल्याकडे नव्हता. अशा प्रकारची कुठलीही घटना झाली म्हणजे समजा जिहाद्यांनी एखाद्या तरुण मुलीचं लव जिहाद केला, त्या मुलीचं फसवणूक करून धर्मांतर केलं, तर नंतर ती मुलगी तयार झाली, समजा तिची आपण समजूत काढली, काउन्सिलिंग केलं, त्याच्यानंतर ती तक्रार द्यायला तयार झाली, तर आपण कुठंतरी मग त्याच्यात लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार केला वगैरे वगैरे अशा पद्धतीचे सेक्शन लावून आपण गुन्हा दाखल करून घेत होतो. घरचे ज्यावेळेस मुलगी पळून जाती त्यावेळेस घरचे ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये जायचे तर पोलीस स्टेशनमध्ये त्यांना बिलकुल दाद भेटत नव्हती, कारण की पोलीस स्टेशनवाले म्हणायचे की मुलगी सज्ञान आहे, कायद्यानुसार तिला लग्न करण्याचा, तिच्या मर्जीचा
मुलाशी लग्न करण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या तक्रारीला कुठलीही जागा पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळेस नव्हती. फार तर फार एखादी NC नोंद करून घ्यायचे. मग आपण कुठंतरी आपली आता थोडीशी राजकीय शक्ती आहे तर आपण ताकद वापरून कुठंतरी त्या मुलीवर चोरीचा गुन्हा दाखल करू, त्या मुलावर चोरीचा गुन्हा दाखल करायचो. मग त्यांना परत आणायचो. मग त्यांना परत आणल्यानंतर त्या पोरीचं परत काउन्सिलिंग करायचो. मग ती पोरगी ऐकली तर ठीक, पण त्या पोरीने नाहीच ऐकलं, म्हणली मला ह्या लांड्याबरोबरच जायचंय, तर आपल्या सगळ्यांचे हात बांधले जायचे आणि आपण काही करू शकत नव्हतो. त्याच्यामुळे अशा कायद्याची नितांत गरज होती. आणि मला आनंद याचा आहे की हा कायदा ज्यावेळेस तयार होत होता त्या कायद्याच्या तयार करण्याच्या प्रक्रियेतही मला थोडाफार खारीचा वाटा उचलता आला, काही इनपुट्स देता आले. त्याच्यामुळे आता हा कायदा पारित झालेला आहे. राष्ट्रपतींची सही झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल आणि आपल्याला एक चांगलं साधन, आपण जी लव जिहादच्या विरोधात लढाई लढतोय, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक चांगलं साधन उपलब्ध होईल. मित्रांनो, ह्या कायद्याचं नाव मी तुम्हाला सांगतो. ह्या कायद्याचं नाव असं आहे, धर्म स्वातंत्र्याच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बेकायदेशीर धर्मांतर करण्यास प्रतिबंध करण्यासाठी. इंग्लिशमध्ये असं म्हटलंय, टू प्रोव्हाइड प्रोटेक्शन ऑफ राईट ऑफ फ्रीडम ऑफ रिलिजन अँड प्रोहिबिशन ऑफ अनलॉफुल कन्व्हर्जन. म्हणजे कायद्यात जरी असं म्हटलं असेल की धर्म स्वातंत्र्याचा अधिकार किंवा फ्रीडम ऑफ रिलिजन, तरी खऱ्या अर्थाने या कायद्याचा उद्देश हा बिलकुलही धर्म स्वातंत्र्य किंवा धर्मांतर करण्याचं स्वातंत्र्य असा नाहीये. उलट ते धर्मांतर करणं कशा पद्धतीने अवघड करता येईल आणि आपल्या कार्यकर्त्यांना हे धर्मांतर थांबवण्याची कशी जास्तीत जास्त संधी भेटेल, अशा पद्धतीचा हा कायदा आहे. पण मुद्दामूनच ह्या कायद्याचं नाव थोडंसं आपण धर्म स्वातंत्र्य वगैरे असं ठेवलेलं आहे. पण कायद्याचा आशय पाहिला तर आपल्याला असं लक्षात येईल की तशा पद्धतीचा ह्या कायद्याचा आशय नाहीये. म्हणजे धर्मांतर करणं ह्या कायद्याने खूप अवघड करून टाकलेलं आहे. या कायद्याने काय केलंय, तर कायद्याने असं म्हटलंय की बेकायदेशीर जे धर्मांतर असतील त्याला प्रतिबंध केलेला आहे. आता बेकायदेशीर धर्मांतर कुठलं असेल तर ते हे कायद्यात डिफाईन केलंय. त्याला त्यांनी असं म्हटलं की अनलॉफुल कन्व्हर्जन, म्हणजे कुठलंही धर्मांतर जे अलुरमेंट म्हणजे प्रलोभन, आमिष, त्याच्यानंतर जबरदस्ती, फसवणूक, बळजबरी, दिशाभूल किंवा गैरवाजवी प्रभाव किंवा अनड्यू इन्फ्लुएन्स किंवा इतर कुठल्याही लबाडीच्या किंवा इतर कुठल्याही फसवणुकीच्या मार्गाने जर एखादं धर्मांतर केलं तर ते धर्मांतर हे ग्राह्य धरलं जाणार नाही, ते धर्मांतर कायदेशीर नसल, असं या कायद्याने म्हटलंय. त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठा स्कोप या कायद्याने क्रिएट केलेला आहे की कुठलंही धर्मांतर आपण या कायद्याच्या कक्षेअंतर्गत आणू शकतो आणि असं प्रकारचं धर्मांतर थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. त्याचबरोबर या कायद्यात काय म्हटलंय की कुठलंही लग्न म्हणजे कुठलंही मॅरेज किंवा आता लिव्ह इन रिलेशनशिप सारखे प्रकार असतात, असं कुठलाही प्रकार जर धर्मांतरासाठी झाला असेल तर ते मॅरेज जे असेल तेही कायद्यानुसार ग्राह्य धरलं जाणार नाही. म्हणजे समजा एखादं धर्मांतर मुसलमानांमध्ये काय करतात की शरियाप्रमाणे लग्न करतात. शरियाप्रमाणे लग्न करण्यासाठी दोघांनीही मुसलमान असावं लागतं. त्याच्यामुळे ते पहिले मुलीचं धर्मांतर करतात आणि मग त्या मुलीचं इस्लामच्या कायद्यानुसार शरियानुसार लग्न करतात. तर या कायद्यानुसार धर्मांतरासाठी जर कुणी लग्न केलं असेल तर ते लग्नच ग्राह्य धरलं जाणार नाही. अशी एक चांगली तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. आणि अशा प्रकारे जर कुणी धर्मांतरासाठी लग्न केलं तर तो गुन्हा या कायद्यानुसार ठरणार आहे. त्याचबरोबर मी मागाशी जे सांगितलं की कुठलंही धर्मांतर समजा ते आमिष देऊन केलं असेल, जबरदस्तीने केलं असेल, फसवणूक देऊन केलं असेल, बळजबरीने केलं असेल, तर ते धर्मांतरही ग्राह्य धरणार नाही कायद्यानुसार आणि तेही कायद्यानुसार गुन्हा असणार आहे. त्याच्यावरही शिक्षा लागेल.
त्याच्यानंतर आणखी एक आपला जो कळीचा मुद्दा होता की बऱ्याच वेळा धर्मांतर होतं, ती मुलीला दिवस जातात, कदाचित तिला अपत्यही होतं, तर मग त्या अपत्याचा धर्म कुठला असेल? तर या कायद्यानुसार अशी प्रोव्हिजन केलेली आहे, अशी तरतूद केली आहे की अशा प्रकारे समजा फसवून धर्मांतर झालं आणि त्या महिलेचं लग्न झालं आणि त्यातून एखादं अपत्य झालं, तर त्या अपत्याचा धर्म त्या आईचा धर्म असेल. त्याच्यामुळे तोही एक जो आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा होता, तोही या कायद्यामध्ये आहे की आईचा धर्म त्या मुलाला लागेल. त्याच्याचबरोबर अशा प्रकारे जर धर्मांतर झालं फसवून आणि त्याच्यातून एखादं मूल जन्माला आलं, तर त्या मुलाला सगळे अधिकार असतील. मग त्या मुलाला त्या जो कोणी लांडा धर्मांतर करून अशा पद्धतीने लग्न करत त्याच्या प्रॉपर्टीमध्येही त्या मुलाला राईट भेटेल. अशी ही तरतूद या कायद्यानुसार केलेली आहे. त्याचबरोबर त्या मुलाची जी कस्टडी असेल, त्या मुलाची कस्टडी त्या मातेकडे राहील, त्या विक्टीमकडे राहील, त्याच्या आईकडे राहील. अशी ही तरतूद या कायद्यानुसार करण्यात आलेली. सगळ्यात महत्त्वाची जी एक तरतूद या कायद्यानुसार करण्यात आलेली आहे आणि मला असं वाटतं तिचा आपण खूप जास्त वापर करू शकतो, ती म्हणजे अशा पद्धतीने कुठलंही धर्मांतर याच्या पुढे हा कायदा लागू झाल्यानंतर करायचा असेल तर धर्मांतर करणाऱ्याला आणि जी संस्था किंवा जो कोणी व्यक्ती ते धर्मांतर करून घेणार आहे त्याला 60 दिवसांची नोटीस द्यावी लागणार आहे. कलेक्टरला किंवा कलेक्टरने जो कोणी अधिकारी डेजिग्नेट केला असेल त्या अधिकाऱ्याला तुम्हाला 60 दिवस आधी नोटीस द्यावी लागेल. हा खऱ्या अर्थाने आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. हे जे 60 दिवस आपल्याला भेटणार आहेत त्याच्यात आपण त्या मुलीला किंवा समजा एखादा परिवार असेल ते धर्मांतर करत असेल तर त्याला थांबवू शकतो, त्यांचं काउन्सिलिंग करू शकतो. हा खूप मोठा वेळ आपल्याला भेटतो. म्हणजे मी तुम्हाला मागाशीही सांगितलं ना की आता इस्लामप्रमाणे समजा जर एखाद्या लांड्याला त्यांनी लव जिहाद केला असेल आणि एखाद्या मुलीचं धर्मांतर करून लग्न करायचं असेल तर ते काही स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये जात नाहीत, कारण की त्यांचा उद्देश जो असतो तो त्या मुलीचं धर्मांतर करणं हे असतं. त्याच्यामुळे ते काय करतात, पहिले त्या मुलीचं धर्मांतर करतात. आता हा कायदा आल्याने काय होणार आहे की तुम्हाला धर्मांतर करायचं असेल त्या मुलीचं तर त्याला पहिले 60 दिवसांची नोटीस भेटणार आहे, द्यावी लागणार आहे कलेक्टरला. आणि ती नोटीस तो कलेक्टर पब्लिश करणार आहे. ती पब्लिश करणार, तुमचं ग्रामपंचायत कार्यालय असेल तिथं लावणार, त्या मुलीच्या घराच्या तिथं लावणार. आणि जर कुणाला त्याच्या बाबतीत ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन घेण्याची संधी त्यांना आहे. मग त्या मुलीचे घरचे नातेवाईक कुणीही याची ऑब्जेक्शन घेऊ शकतात की बाबा हे जे धर्मांतर केलं जातंय ते त्या मुलीला फसवून धर्मांतर केलं जातंय, त्या मुलीला बळजबरी करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे काय कशा पद्धतीने मुलीला बळजबरी करतात, मुलीला फसवतात, त्या मुलींचे अश्लील व्हिडिओज काढतात, मग त्या मुलीला ब्लॅकमेल करतात की तू आता धर्मांतर कर आणि मग त्या मुलीचं धर्मांतर करतात. ते अशा आपण अनेक उदाहरणं पाहिली असतात. त्याच्यामुळं आता हे जे 60 दिवस आहेत हे आपल्याला भेटणार आहेत. ही 60 दिवसाची नोटीस दिल्यानंतर ती नोटीस सगळ्या ठिकाणी पब्लिश करावं लागेल आणि ती नोटीस पब्लिश केल्यानंतर त्या मुलीच्या आपण खूप त्याच्यात लिबरल शब्द ठेवलेला आहे की रक्ताच्या नात्यातलं कुणीही तक्रार करू शकतं. त्यामुळे ही 60 दिवसांची नोटीस त्यांना द्यावी लागेल. आणि त्याच्यानंतर जर समजा कुणी ऑब्जेक्शन घेतलं, समजा एखाद्या मुलीचं कुणी धर्मांतर करत असेल आणि कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर ते ऑब्जेक्शन घेतल्यानंतर कलेक्टर पोलिसांना डायरेक्ट करतील की याच्या विषयात तुम्ही चौकशी करा. मग पोलीस त्या विषयात चौकशी करतील की खरंच त्या मुलीचं जे धर्मांतर केलं जातंय किंवा त्या परिवाराचं जे धर्मांतर होतंय ते त्यांच्या स्वइच्छेने आहे की कुठल्या पद्धतीने यांना काय आमिष दिलंय, बळजबरी केलेली आहे, फसवणूक केलेली आहे किंवा आणखी काही कारण आहे, ब्रेन वॉशिंग केलंय. तर पोलीस त्या विषयात चौकशी करतील आणि पोलीस त्या विषयात जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देतील. आणि जर पोलिसांनी असं सांगितलं की बाबा हे धर्मांतर मर्जीने स्वमर्जीने करण्यात आलेलं नाहीये तर अशा प्रकारचं धर्मांतर करता येणार नाही. त्याच्यानंतर परत धर्मांतर झाल्यानंतरही त्यांना एक नोटीस द्यायची. तीही नोटीस जर दिली नाही तर अशा पद्धतीचं धर्मांतर हे ग्राह्य धरलं जाणार नाही ह्या कायद्यानुसार. त्याच्यानंतर मी तुम्हाला आता सांगितलं की आत्ता काय होती अडचण की एखादी मुलगी गेली आणि घरचेही दबावात असतात, घरचेही तक्रार द्यायला तयार होत नाही. तर आता जो नवीन कायदा आलाय त्या कायद्यानुसार त्या मुलीच्या
किंवा जो कोणी कन्वर्ट होत असेल, अगदी मिशनरी जे आहेत ते परिवारच्या परिवार गरिबीचा फायदा घेऊन कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतात, तर जे कोणी लोक कन्वर्ट होणार असतील त्यांच्या रक्ताच्या नात्यातील कुणीही तक्रार या कायद्यानुसार करू शकतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेस लव्ह जिहादच्या विषयात काम करायचो तर त्यावेळेस पोलीस बऱ्याच वेळा तक्रार घेत नसायचे, कारण की आपण काय करायचो, आपण जाऊन मिसिंगची तक्रार द्यायचो. पोलीस म्हणायचे नाही, ती मुलगी तिच्या मर्जीने गेलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही काय मिसिंगची तक्रार घेणार नाही. मी मगाशी सांगितलं तसं ती मुलगी जर परत आली तर मग आपण कुठंतरी रेपचा वगैरे गुन्हा दाखल करायचो. परंतु आता ह्या कायद्याने असं केलंय की त्या रक्ताच्या नात्यातलं कुणीही पोलीस स्टेशनला गेलं आणि त्यांनी तक्रार दिली तर ती तक्रार पोलिसांना घेणं बंधनकारक आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर पोलीस आपल्याला असं म्हणू शकणार नाहीत की बाबा आम्ही तुमची तक्रार घेणार नाही. तर पोलिसांना तक्रार घेणं ह्या कायद्यानुसार मॅन्डेटरी आहे. त्यानंतर अगदी कुणी तक्रार द्यायलाही तयार नसेल आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या असं लक्षात आलं की बाबा अशा अशा पद्धतीचं धर्मांतर होतंय आणि कुणी तक्रार द्यायला तयार नाही, तर आपण स्वतः पोलिसांना सांगू शकतो. आणि पोलिसांच्याही जर ते निदर्शनास आलं की हा अशा पद्धतीने फसवून किंवा बळजबरीने धर्मांतर होतंय, तर पोलीस त्याचा स्वमोटो कॉग्निझन्स घेऊन म्हणजे स्वयंप्रेरणेने गुन्हा दाखल करू शकतात. म्हणजे त्या केसमध्ये मुलीच्या घरचे किंवा रक्ताच्या नात्यातील कुणी असण्याची गरज नाही, पोलीसही स्वतः स्वमोटो गुन्हा दाखल करू शकतात. अशी ही तरतूद या कायद्यामध्ये आपण केलेली. मी तुम्हाला सांगितलं की अशा पद्धतीचा फसवून धर्मांतर करणं किंवा बळजबरीने धर्मांतर करणं आता गुन्हा असणार आहे. तर जो कोणी अशा पद्धतीने फसवून बळजबरीने सक्तीने धर्मांतर करल तो गुन्हा असणार आहे आणि त्या गुन्ह्याला या कायद्यानुसार 7 वर्षापर्यंतची शिक्षा केलेली आहे. 7 वर्ष शिक्षा या कायद्यानुसार होणार आहे. त्याच्यानंतर जर समजा हा गुन्हा जर एखाद्या मायनर मुलीबाबतीत किंवा मुलाबाबतीत केला असेल, एखाद्या मायनर मुलीचं धर्मांतर केलं असेल किंवा एखाद्या शेड्यूल कास्टमधल्या महिलेचं किंवा पुरुषाचं धर्मांतर केलं असेल किंवा एखाद्या मूकबधीर किंवा जो कोणी दिव्यांग असेल अशा व्यक्तीचं जर कोणी धर्मांतर केलं असेल तर त्याच्यासाठी 7 वर्षाची शिक्षा आहे. पण त्याच्यासाठी फाईन जो आहे तो 5 लाख केलेला आहे. तर 5 लाखापर्यंतचा फाईन केलेला आहे त्याच्यात. त्याच्यानंतर आपण आणखी याच्यात एक गोष्ट केलेली आहे की मास कन्व्हर्जन. समजा एकापेक्षा जास्त लोकांचं जर कोणी धर्मांतर करत असेल तर त्याचीही तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. आणि मास कन्व्हर्जन जर कोणी करत असेल तर त्यालाही 7 वर्षापर्यंतची शिक्षा केलेली आहे आणि 7 लाखाचा दंड या कायद्याने केलेला आहे. आणि समजा जर कुणी रिपीटेड अशा पद्धतीचा ऑफेन्स करत असेल, गुन्हा करत असेल, धर्मांतराच्या ह्याच्यात असेल, सारखं धर्मांतर करत असेल तर त्याला 10 वर्षापर्यंत शिक्षा या कायद्याने केलेली आहे. बऱ्याच वेळा आपण एक पाहतो की या धर्मांतराच्या रॅकेटमध्ये शैक्षणिक संस्था असतात. आपल्याला माहिती आहे मुसलमानांच्या शैक्षणिक संस्था आहेत किंवा वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आहेत, ख्रिश्चनांच्या शैक्षणिक संस्था आहेत, त्याही अशा पद्धतीने धर्मांतराच्या सगळ्या कामामध्ये असतात. तर या कायद्यानुसार अशा संस्थांवरही कारवाई करण्याची प्रोव्हिजन केलेली आहे. जर अशा प्रकारचं धर्मांतर एखाद्या संस्थेत होत असेल तर त्या संस्थेतील जे कोणीही रिस्पॉन्सिबल व्यक्ती असतील त्या सगळ्यांवर गुन्हा या कायद्यानुसार दाखल करता येईल. त्याच्याचबरोबर त्या संस्थेचं जे काही रजिस्ट्रेशन असेल, जी काही मान्यता असेल ती या कायद्यानुसार रद्द होईल. त्याच्या पुढे जाऊन त्या संस्थेला जर कुठलं सरकारचं अनुदान भेटत असेल, कुठले ग्रँट्स भेटत असतील तर तेही ग्रँट्स या कायद्यानुसार, जर ती संस्था धर्मांतराच्या कामात लिप्त असेल तर अशा पद्धतीचं त्यांचं कुठलं जे काही ग्रँट्स असतील ते ग्रँट्सही रद्द करण्याची प्रोव्हिजन या कायद्यामध्ये आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो की अशा धर्मांतराच्या कामाला काही वकील, काही रजिस्ट्रार खोटे कागदपत्र तयार करून देतात, खोटे आधार कार्ड तयार करून देतात किंवा धर्मांतर केलं की लगेच आधार कार्ड वगैरे तयार करून देतात. तर जे कोणी लोक अशा प्रकारच्या धर्मांतरासाठी काही कागदपत्र बनावट तयार करून देतील त्यांच्यावरही कारवाई या कायद्यानुसार करता येईल, त्यांच्यावरही गुन्हा या कायद्यानुसार दाखल करता येईल. एक सगळ्यात महत्त्वाची एक तरतूद या कायद्यानुसार करण्यात आलेली आहे ती अशी आहे की साधारणतः जर कुणी वकिलीचा किंवा कायद्याचा अभ्यास असेल तर बर्डन ऑफ प्रूफ म्हणतात. ते साधारणतः जो कोणी आरोप करतो त्याच्यावर असतं. म्हणजे समजा मी जर असा आरोप केला की XYZ व्यक्तीने मला मारलं तर मला हे प्रूव्ह करावं लागतं कोर्टात, मला हे सिद्ध करावं लागतं की त्यांनी मला मारले. त्याला काहीच नसतं करायचं. पण या कायद्यामध्ये आपण उलटं केलंय
या कायद्यामध्ये आपण बर्डन ऑफ प्रूफ काय केलंय, समोरच्या व्यक्तीवर ठेवले. म्हणजे समजा आपण एखाद्यावर आरोप केला की ह्या लांड्याने अशा पद्धतीने फसवून धर्मांतर केलेलं आहे, तर आपण काय नाही करायचं, मग ती त्याच्यावर जबाबदारी आहे की मी फसवून धर्मांतर केलेलं नाही हे प्रूव्ह करणं. हे कायद्यानुसार खूप अवघड असतं. तर तशाही पद्धतीची प्रोव्हिजन आपण या कायद्यामध्ये केलेली आहे. आणखी एक महत्वाची प्रोव्हिजन याच्यात केलेली आहे की या कायद्यानुसार जो गुन्हा दाखल होईल त्या गुन्ह्याचा तपास जो आहे तो PSI लेवलच्या अधिकाऱ्याच्या खालचा अधिकारी करणार नाही. म्हणजे जो कोणी सब इन्स्पेक्टर असेल त्याच्या दर्जाचा किंवा त्याच्यापेक्षा वरिष्ठ जो कोणी अधिकारी असेल तोच या कायद्यानुसार जो कोणी कुठला गुन्हा दाखल होईल त्याचा तपास करेल. आणखी या कायद्यानुसार आपण एक प्रोव्हिजन केलेली आहे की या कायद्यानुसार जो गुन्हा दाखल होईल तो नॉन बेलेबल असेल आणि तो ट्रायबल बाय सेशन्स कोर्ट असेल. तर अशीही आपण याच्यात कठोर अशा पद्धतीची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. मी तुम्हाला मागाशी सांगितलं की एखादी महिला अशा पद्धतीच्या लव्ह जिहादच्या केसला बळी पडली तर तिला मेंटेनन्सचे पण अधिकार या कायद्यानुसार आपण दिलेले आहेत. ती उद्या मेंटेनन्सही मागू शकते. तर अशाही पद्धतीची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर आपण एक पाहतो, आपण बऱ्याच वेळा आपण असं पाहिलंय, म्हणजे मी स्वतःही पाहिलंय की आपण एखादी लव्ह जिहादमधून एखादी मुलगी वाचून आणतो, परंतु ती परत आल्यानंतर तिचं जर पुनर्वसन व्यवस्थित झालं नाही तर ती मुलगी परत जाते. तर लव्ह जिहाद मधल्या केसेसमध्ये एखाद्या मुलीला परत आणून फक्त चालत नाही, तिचं पुनर्वसन परत करावं लागतं. तर या कायद्यानुसार सरकार अशा पद्धतीचे सेंटर्स तयार करणार आहे, रिहॅबिलिटेशन सेंटर तयार करणार आहे. या कायद्यानुसार ज्या कोणी विक्टिम्स असतील लव्ह जिहादला बळी पडणाऱ्या ज्या भगिनी असतील त्यांचं रिहॅबिलिटेशन करण्यासाठी या कायद्यानुसार रिहॅबिलिटेशन सेंटर करण्याची तरतूदही या कायद्यामध्ये केलेली आहे. या कायद्यातील मी तुम्हाला आता ज्या सांगितल्या त्या काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत. अशा पद्धतीचा एक कायदा आत्ता राज्य सरकारने पास केलेला आहे. हा कायदा पास केल्यानंतरही आणखी सूचना आल्या की बाबा शिक्षेची जी तरतूद आहे ती वाढवली पाहिजे. म्हणजे साधारणतः याच्यात शिक्षेची तरतूद ही 7 वर्षाची केलेली आहे. तर ती समजा पहिला ऑफेन्स असेल तर 7 वर्ष, ती आणखी वाढवायला पाहिजे होती. समजा जर मायनर बाबतीत हा ऑफेन्स केला तर 10 वर्षापर्यंत करायला पाहिजे होती, किंवा रिपीटेड ऑफेन्स केला तर 14 वर्षापर्यंत करायला पाहिजे होती. अशा पद्धतीच्या सूचना आलेल्या आहेत. सरकार त्याच्यावर आता विचार करतोय, पण त्याचाही आपण फॉलोअप करतोय की त्या सूचनांचा अंतर्भाव करावा. पण सध्या तरी 7 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. फक्त रिपीटेड जर ऑफेन्स कुणी केला, म्हणजे आधी एकदा गुन्हा केला आणि परत केला, तर 10 वर्षापर्यंत शिक्षा या कायद्यानुसार आहे. त्याचबरोबर अशी एक सूचना आली होती की ह्याच्यात घरवापसीला स्कोप नाहीये. घरवापसी केली तर त्याला कन्व्हर्जन किंवा फोर्सफुल कन्व्हर्जन ह्या कॅटेगरीत ठेवलं नाही पाहिजे, अशी एक चांगली सूचना आलेली आहे. आमचा प्रयत्न तोही चाललाय की जर कुणी स्वतःच्या मूळ धर्मात परत आलं, मूळ धर्म तर आपलाच आहे, मूळ धर्मात परत आलं तर त्याला कन्व्हर्जन असं कन्सिडर केलं नाही पाहिजे. तर तीही चांगली सूचना आहे. त्याचाही आम्ही शासन म्हणून थोडासा पाठपुरावा करून तीही कशी येईल हा प्रयत्न आम्ही करत आहे. तर कायद्यात सुधारणेला खूप वाव आहे. आणखी काही सुधारणा होतील, परंतु काहीच नसण्यापेक्षा आत्ता एक काहीतरी हत्यार राज्य सरकारने आपल्या हातात दिलेलं आहे. इतके दिवस आपली खूप हेळसांड होत होती, ती एखादा गुन्हा दाखल करायचा म्हणला तर खूप जास्त प्रेशर लावावं लागायचं, त्याशिवाय गुन्हा दाखल होत नव्हता. आता कमीत कमी असं होणार आहे की आपण ह्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करू शकतो. त्या मुलीच्या अगदी नातेसंबंधातला, रक्ताच्या नात्यातला कुठलाही किती लांबचा जरी व्यक्ती असेल तरी त्याला पुढे करून आपण गुन्हा दाखल करू शकतो. अगदीच कुणी नसलं तर आपण पोलिसांना सांगून सुमोटो गुन्हा दाखल करू शकतो. तर अशी चांगली तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जर काही संस्था जर ह्या विषयात बेकायदेशीरपणे धर्मांतर करत असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यासाठी हा कायदा खूप चांगला आहे. तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की येत्या काळात ह्या कायद्याचा आपण सगळ्यांनी, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. कायदे प्रचंड असतात, परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना पुढाकार घ्यावा लागतो. आपण सगळे अनेक वर्ष ह्या समस्येच्या विरोधात लढाई लढत आहोत. ह्या कायद्याने आपल्याला काही मदत होणार आहे. जसं मागाशी हे सत्र सुरू करताना सांगितलं की आपल्याला गुरुजी सांगतात की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या रक्तगाठाचा, यांच्या विचारांचा कार्यकर्ता, यांच्या विचाराचा समाज तयार करायचा आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नेताजी पालकरांचं ज्यावेळेस धर्मांतर झालं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची परत शुद्धी करून घेतली आणि त्यांना परत हिंदू धर्मात आणलं. तर आपण त्या विचाराचे वारस आहोत. आपला कुठलाही बांधव धर्मांतर करून
जिहाद्यांच्या धर्मामध्ये, मुसलमान धर्मामध्ये किंवा ख्रिस्त्यांच्या धर्मामध्ये गेला नाही पाहिजे. आपली ही जी लढाई आहे ती अशा विचारसरणीच्या विरोधात आहे की त्यांचा उद्देशच धर्मांतर करणं आहे. ह्या ज्या दोन्ही धर्म आहेत त्यांनी जगाची मांडणी दोन वर्गामध्ये केलेली आहे. इस्लामची मांडणी अशी आहे की दोनच प्रकारचे लोक आहेत, इस्लाम मानणारे आणि इस्लाम न मानणारे. आणि इस्लाम मानणारे जे लोक आहेत त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम हे आहे की इस्लाम न मानणारे जे लोक आहेत त्यांचं कुठल्याही प्रकारे कन्व्हर्जन करणं. आणि ते आपण पाहतोय, म्हणजे TCS सारख्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इतकं मोठं रॅकेट उघडकीस येतं धर्मांतराचं. आणि छोट्या छोट्या म्हणजे जे आता मी मगाशी पाहिलं की IT मध्ये काही काम करणारे आपले कार्यकर्ते आहेत, म्हणजे कामाचं प्रेशर दाखवून एक मेंटल प्रेशर तयार करून धर्मांतर घडवून आणणे, प्रत्येक प्रकारे हे सगळं चालू आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना सजग राहावं लागेल. आपल्या सगळ्यांना या विषयात काम करण्यासाठी आता एक चांगलं टूल सरकारने तयार करून दिलेलं आहे. त्यात सुधारणेसाठी खूप वाव आहेत. माझी अपेक्षा आहे आपण सगळे येत्या काळात या विषयात काम करताल. कायद्याची मांडणी म्हणून मला जी काही मांडणी करायची होती ती मांडणी मी केलेली आहे. आपल्याला जर कायद्याबाबतीत काही प्रश्न असतील किंवा आणखीही लव ज्याच्या विषयात कसं काम करावं या बाबतीत जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न उत्तर आपण याच्या पुढे घेऊ.